सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पराभवानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि माजी महापौर आरिफ शेख यांनी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली। यावर चेतन नरोटे यांनी प्रत्युत्तर देत पक्षश्रेष्ठीचा आदेश देतील तो मी पाळेन, नैतिकतेच्या गप्पा चाकोते यांनी मारू नयेत असा पलटवार केला। शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अलीकडील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वइच्छेने राजीनामा द्यावा असा सल्ला माजी आमदार विश्वनाथ चाकोते व माजी महापौर आरिफ शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला। यावर प्रत्युत्तर देताना शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की नैतिकतेच्या गप्पा चाकोते यांनी मारू नयेत, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो मी पाळेन, राज्यातील पराभवानंतर कोणीही राजीनामा दिलेला नाही, आपण पक्षासाठी प्रामाणिक काम केले असून प्रचारात कुणाचाही दुजाभाव केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये तथ्य नाही आहे आणि ते एक नैराश्यातून या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगतात की राजीनामा दिला पाहिजे। अरे भाई, पहिल्यांदा तुम्ही पडलं ना, अनेक वेळा तुम्ही पडलं नाही, त्यामुळे अरे भाई मी बोलणं काय उचित नाही आहे। आणि विश्वनाथांना हे त्यांच्यावर मी बघितलं, तुम्ही काल स्टेटस होता की भारतीय जनता पार्टीचं एक हाती सत्ता आले, पालकमंत्रीचा अभिनंदन तुमचा स्टेटस आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टी गुण गाणाऱ्या लोकांनी मला सांगू नये काँग्रेसबद्दल की राजीनामा द्यावा, ह्यांना कुठलाही अधिकार नाही। आणि हरिभाई सांगतात की 2 महिला आमच्या जो आहेत त्या घराघरा नंबर घेत होता, ते नंबर सगळ्यांचेच आम्ही घेतलेत आणि काँग्रेस पक्षाला आव्हान करा म्हणून लास्टला आम्ही 16,000 लोकांना व्हॉइस रेकॉर्डिंग टाकलेलं आहे की व काँग्रेस पक्षाच्या 4ही उमेदवाराला मदत करा अशी या ठिकाणी आव्हान केलं आहे। ते काय तर उगाच सांगतात की बाबा ते दलित मुस्लिमला नंबरच घेत नव्हते, फक्त हिंदूचेच घेत होते। आणि त्यांनी दुसरा एक आरोप केला की त्यांच्यामुळे मी निवडून आलो। गेल्यास तुम्ही ह्याच मतदारसंघात पराभूत झालात, गेल्याशी तुम्हाला 6,200 मतं आहेत। नव्याने येणारे लोक आज आमच्या वहिनीला 7,800 मतं आहेत, आमच्या अलकोटला 7,500 मतं आहेत। लोक त्यांना स्वीकारतात, मला स्वीकारतात, तुम्हाला स्वीकारतात, हे माझी चूक आहे का? माझी सख्खी वहिनी ही पॅनल मध्ये होती आणि तीही पराभूत झाली, काही ठिकाणी अल्प फरकाने मते कमी पडली असा आरोपही त्यांनी केला। तसेच क्रॉस वोटिंग करण्यास मी कुठेही सांगितले नाही, पक्षवाढीसाठी चाकोते यांचे योगदान काय असा सवालही नरोटे यांनी उपस्थित केला। पहिल्यांदा पडलात का तुम्ही? मागच्या वेळी पडलात। जनतेने दिलेला कॉल मान्य असतं। आमच्या भागातल्या लोकांना तुम्ही म्हणताय मतं पडले नाहीत, वाराचं आहे, तुम्हाला काढून बघा। बूथ क्रमांक 12 याच्यावर 220 मतं आहेत, बूथ क्रमांक 13 तुम्हाला 228 मतं आहेत, बूथ क्रमांक 14 तुम्हाला 238 मतं आहेत आणि सांगता की लोकांना 40 मतं आहेत। एवढं खोटं बोलू नका, पुढं तुम्हाला जनतेसमोर जायचं आहे। या जनतेने तुम्हाला मतदान दिलंय, आमच्या भागातल्या लोकांनी पॅनल टू पॅनल मतदान दिलंय, त्यामध्ये तुम्हाला 6,200 मतं आहेत साहेब, ही मतं कमी नाही आहेत। या घडामोडींमुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे।